द न्यू चॅप्टर इज फोटोसिंथेसिस. आता आपल्याला सुरू काय करायचं आहे, नवीन चॅप्टर आहे फोटोसिंथेसिस. तर ॲक्च्युली फोटोसिंथेसिस काय आहे? ॲक्च्युली दिस पर्टिक्युलर फोटोसिंथेसिस it is a process which takes place in green plants, or this particular process it takes place where that particular cell it possesses the pigment, that pigment it is called as a chlorophyll. काय म्हटलं मी की ही पर्टिक्युलर प्रोसेस आहे, ही प्रोसेस ग्रीन प्लांट्समध्ये होईल किंवा असे सेल्स असेल की ज्या पर्टिक्युलर सेल्समध्ये क्लोरोफिल प्रेझेंट आहे, की ज्या क्लोरोप्लास्टला किंवा त्या सेलला लाईट ॲब्सॉर्ब करता येतो आणि लाईट ॲब्सॉर्ब करून त्या पर्टिक्युलर सेलमध्ये लाईट एनर्जीचं कन्व्हर्शन केमिकल एनर्जीमध्ये करता येते, अशा सेल्समध्ये ही प्रोसेस होते. दॅट प्रोसेस इट इज कॉल्ड एज photosynthesis. So this particular photosynthesis, the main aim of this particular photosynthesis is that this particular process of photosynthesis is it convert the light energy and convert that particular light energy into the chemical energy. म्हणजे त्या पर्टिक्युलर ग्रीन प्लांट्समध्ये अशी कॅपॅसिटी आहे की सनकडून जी येणारी लाईट एनर्जी आहे, सोलर एनर्जी आहे, रेडियंट एनर्जी आहे, ही एनर्जी ॲब्सॉर्ब करायची आणि ॲब्सॉर्ब करून त्या लाईट एनर्जीचं कन्व्हर्शन केमिकल एनर्जीमध्ये करायचं. दॅट पर्टिक्युलर थिंग it is the important thing in that particular process that is called as a photosynthesis. So this particular photosynthesis it absorbs light, it absorbs carbon dioxide from air. This particular photosynthesis it require water from soil, and from this particular carbon dioxide, water and light, this particular green plants or green cells they convert that particular carbon dioxide, water into ग्लुकोज अँड ऑक्सिजन. म्हणजे इनडायरेक्टली या फोटोसिंथेसिसमध्ये प्रॉडक्ट काय तयार होत आहे, एक तयार होत आहे ग्लुकोज आणि दुसरं तयार होत आहे ऑक्सिजन. आणि दोन्ही इम्पॉर्टंट आहे. कसे की जे ग्लुकोज जर असेल तर फूड मटेरियल आहे आणि विदाउट ऑक्सिजन देर इज नो लाईफ ऑन दिस पर्टिक्युलर अर्थ. दॅट्स वाय लाईफ इज इम्पॉसिबल ऑन दिस पर्टिक्युलर अर्थ without this particular process that is called as photosynthesis. So this particular process it is called as photosynthesis. तर या फोटोसिंथेसिसला आपल्याला आता सुरू करायचं आहे. मग फोटोसिंथेसिसमध्ये असणार काय? तर फोटोसिंथेसिसला पहिल्यांदा आपल्याला डिफाईन करायचं आहे, इक्वेशन पाहायचं आहे. त्याच्यानंतर त्या फोटोसिंथेसिसमध्ये 2 रिॲक्शन्स असणार आहे. त्या रिॲक्शन्स कशा रन होतात ते ऑब्झर्व करावं लागणार आहे. फोटोसिंथेसिस त्या पर्टिक्युलर ग्रीन प्लांटमध्ये होते म्हणजे कुठे होते? मग त्या ग्रीन प्लांटच्या ग्रीन सेलमध्ये जर फोटोसिंथेसिस होत असेल तर तिथे जो सेल ऑर्गॅनेल आहे त्याचं स्ट्रक्चर आपल्याला स्टडी करावं लागेल. स्ट्रक्चर स्टडी केल्यानंतर त्या फोटोसिंथेसिसमध्ये जर 2 रिॲक्शन्स असेल तर त्या 2 रिॲक्शन्स आपल्याला स्टडी करावं लागेल. एकाला लाईट रिॲक्शन म्हणावं लागेल, दुसऱ्याला डार्क रिॲक्शन म्हणावं लागेल. लाईट रिॲक्शनचा प्रॉडक्ट हा ऑक्सिजन असेल तर डार्क रिॲक्शनचा प्रॉडक्ट हा ग्लुकोज असेल. तर असं हे चॅप्टर चालणार आहे. दॅट चॅप्टर इट इज कॉल्ड एज फोटोसिंथेसिस. तर आपण या फोटोसिंथेसिसला सगळ्यात पहिल्यांदा डिफाईन करून इक्वेशन देऊ आत्ता. ओके. मग आता या फोटोसिंथेसिसला डिफाईन कसं करायचं? तर ॲक्च्युली कुठलंही ग्रीन प्लांट असेल, कुठलंही ग्रीन प्लांट जर असेल तर त्या पर्टिक्युलर ग्रीन प्लांटला ॲब्सॉर्ब एअरमधून करायचं आहे CO2, ॲब्सॉर्ब सॉईलमधून करायचं आहे वॉटर, ॲब्सॉर्ब सनकडून करायचं आहे लाईट, आणि त्या ग्रीन प्लांटकडे ग्रीन काय आहे तर क्लोरोफिल. तर या CO2 H2O पासून लाईटच्या प्रेझेन्समध्ये, क्लोरोफिलच्या प्रेझेन्समध्ये हे ग्रीन प्लांट काय तयार करणार आहे तर ग्लुकोज, काय एअरमध्ये रिलीज करणार आहे तर ऑक्सिजन. या CO2 H2Oला जर आपण सिंपल इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस म्हटलं, सिंपल इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस जर म्हटलं तर इनडायरेक्टली या ग्लुकोजला आपल्याला कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक फूड मटेरियल म्हणावं लागेल. हा ॲरो काय इंडिकेट करतो तर कन्व्हर्शन. म्हणून पहा आता इथून आपल्याला या CO2 H2O, लाईट, क्लोरोफिल, ॲरो, ग्लुकोज, ऑक्सिजननी आपल्याला या पर्टिक्युलर फोटोसिंथेसिसला डिफाईन करता येते. कसं? द बायोकेमिकल प्रोसेस ऑफ कन्व्हर्शन. The biochemical process of conversion of simple inorganic substances like CO2 and H2O. The biochemical process of conversion of simple inorganic substances like CO2 and H2O in presence of light and chlorophyll by green plant. In presence of light and chlorophyll by green plant into complex organic food material like glucose. Into complex organic food material like glucose with the release of oxygen as a byproduct. Main product कोणता आहे तर ग्लुकोज. So with the
release of oxygen as a byproduct, the process it is called as a photosynthesis. The process it is called as photosynthesis. परत एकदा मी डिफाइन करतो, बघा हा एरो इंडिकेट करतो कन्वर्शन. The biochemical process of conversion of simple inorganic substances like CO2 and H2O in presence of light and chlorophyll by green plant into complex organic food material like glucose with the release of oxygen as a byproduct. The process it is called as a photosynthesis. The process it is called as photosynthesis. So the generalized equation of this particular photosynthesis is 6CO2 plus 12H2O in presence of light and chlorophyll gives C6H12O6 plus 6H2O plus 6O2. म्हणजे 6 मॉलिक्युल्स ऑफ CO2, 12 मॉलिक्युल्स ऑफ वॉटर जर त्या पर्टिक्युलर ग्रीन प्लांटला जर मिळाले लाईट आणि क्लोरोफिलच्या प्रेझेन्समध्ये, ते ग्रीन प्लांट 1 मॉलिक्युल ग्लुकोजचा, 6 मॉलिक्युल वॉटरचे आणि 6 मॉलिक्युल ऑक्सिजनचे प्रोव्हाइड करेल. दिस प्रोसेस इट इज कॉल्ड एज द फोटोसिंथेसिस. सो फायनली द इक्वेशन इज 6CO2 plus 12H2O in presence of light and chlorophyll gives C6H12O6 plus 6H2O plus 6O2. That is called as 6O2. आता या इक्वेशन वरून तुम्हाला एक आयडिया आली की दिस पर्टिक्युलर photosynthesis, it is essential, it is very important because this particular process it takes place only in green cells, or this particular process takes place in all green plant cells, where these particular green plants, they absorb carbon dioxide, they absorb water, they absorb light from the sun, and with the help of chlorophyll, these particular green plants, they convert that particular carbon dioxide and water into glucose and oxygen, where the glucose is food material, the oxygen is life. So because this particular glucose and oxygen, they are the products of this particular photosynthesis. This particular photosynthesis is a very important process. Without this particular photosynthesis, life is impossible. Life is impossible, or life is anaerobic. Life is anaerobic म्हणजे इनडायरेक्टली ऑक्सिजनच मिळत नसेल त्या पर्टिक्युलर ऑर्गॅनिझमला, तर इनडायरेक्टली तो पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम जगेल, पण त्याला विदाउट ऑक्सिजन जगावं लागेल, त्याला एनेरोबिक म्हणावं लागेल. पण मॅक्झिमम या अर्थवरचं लाईफ जर असेल तर ते ऑक्सिजन डिपेंडंट आहे. दॅट्स वाय दिस पर्टिक्युलर प्रोसेस इज इम्पॉर्टंट. दॅट प्रोसेस इट इज कॉल्ड ॲज अ फोटोसिंथेसिस. सो दिस इज द फायनल इक्वेशन ऑफ दिस पर्टिक्युलर फोटोसिंथेसिस. आता हेच इक्वेशन मी इथे आणलंय आणि थोडं शॉर्ट केलं. या इक्वेशनला पहा, इथे असं लिहिलं आपण 6CO2 plus 6H2O in presence of light and chlorophyll gives C6H12O6 plus 6O2. हे पण बॅलन्स इक्वेशन आहे, हे पण बॅलन्स इक्वेशन आहे. इथे 12 मॉलिक्युल्स ऑफ वॉटर घेतलेले आहे आणि 6 मॉलिक्युल्स ऑफ वॉटर आपण प्रॉडक्टच्या साईडला काढलेले आहे. इथे आपण काय केलेलं आहे सरळ की 6 मॉलिक्युल्स ऑफ वॉटरच घेतलेलं आहे, कारण इथे आपल्याला सांगायचं आहे की या पर्टिक्युलर फोटोसिंथेसिसमध्ये 2 रिॲक्शन्स आहेत. Actually, this particular photosynthesis, it possesses 2 reactions. The 2 reactions which takes place in this particular photosynthesis are the oxidation and the reduction. And both this particular oxidation and reduction in photosynthesis takes place simultaneously. This particular process of photosynthesis, it is called as a redox process. It is called as redox process. So in photosynthesis there are 2 reactions where the water molecule it undergo oxidation and produce the oxygen. Carbon dioxide in this particular photosynthesis undergo reduction and that gives the glucose. So water upon oxidation gives the oxygen, carbon dioxide upon reduction gives the glucose, and both this particular oxidation and reduction in this particular photosynthesis in that particular cell or in that particular chloroplast takes place simultaneously. Hence this particular process of photosynthesis, it is called as redox. It is called as redox, where the water when produce the oxygen, which is called as oxidation, this requires the light. That's why this particular reaction is oxygen light dependent reaction. It is a light dependent reaction, and carbon dioxide when undergo reduction that gives the glucose. This particular reaction does not requires the light. म्हणजे या रिॲक्शनला लाईट असला तरी चालतो, नसला तरी चालतो. दॅट्स वाय लाईट इंडिपेंडंट रिॲक्शन इट इज कॉल्ड एज रिडक्शन. Light dependent reaction it is called as oxidation. So because in this particular photosynthesis there are 2 reactions, there is oxidation and reduction, and both these particular reactions
in photosynthesis takes place simultaneously. The process of photosynthesis, it is called as redox process. आता आपल्याला काय करायचं आहे की थोडंफार आपल्याला माहिती झालं की फोटोसिंथेसिस काय आहे, की या फोटोसिंथेसिसमध्ये सनकडून लाईट एनर्जी ॲब्सॉर्ब होणार आहे, ती केमिकल एनर्जीमध्ये म्हणजे ग्लुकोजमध्ये कन्वर्ट होणार आहे. म्हणजे इनडायरेक्टली या पर्टिक्युलर प्रोसेसचं मेन थीम काय असणार आहे, म्हणजे प्रोसेसमध्ये मेन काय असणार आहे की या पर्टिक्युलर ग्रीन प्लांटला लाईट एनर्जी ॲब्सॉर्ब करायची आहे आणि केमिकल एनर्जीमध्ये ती कन्वर्ट करायची आहे. पण त्या ग्रीन प्लांटच्या ग्रीन सेलमध्ये असं काय आहे की जे लाईट ॲब्सॉर्ब करेल आणि त्या लाईट एनर्जीचं कन्वर्शन केमिकल एनर्जीमध्ये करेल? दॅट पर्टिक्युलर स्ट्रक्चर वी हॅव टू स्टडी. दॅट पर्टिक्युलर स्ट्रक्चर ऑर ॲपरेटस विच इज प्रेझेंट इन दॅट पर्टिक्युलर सेल, which is present in that particular cell or green cell, it is called as the chloroplast. That is called as chloroplast. So this particular chloroplast, they are the green cell organelles. They are called as the green plastids. They are present in all green plant cells, in cyanobacteria, and some green bacteria. This particular chloroplast, they are absent. की सायनोबॅक्टेरिया हे पण ग्रीन आहे, त्यांना आपण ब्ल्यू ग्रीन अल्गी म्हणतो. त्याच्यानंतर काही ग्रीन बॅक्टेरिया आहेत ते पण ग्रीन आहे, पण त्या पर्टिक्युलर ग्रीन बॅक्टेरियामध्ये किंवा सायनोबॅक्टेरियामध्ये पूर्ण क्लोरोप्लास्ट नसतो. मग काय असते तर इन सायनोबॅक्टेरिया अँड ग्रीन बॅक्टेरिया देर इज प्रेझेन्स ऑफ स्ट्रक्चर्स विच ॲब्सॉर्ब द लाईट. दे आर कॉल्ड ॲज द थायलॅकॉइड्स अँड दे पॉझेस द पिगमेंट्स. पण जे हायर प्लांट्स आहे, पर्टिक्युलरली अल्गी आहे, ब्रायोफाइट्स आहे, टेरिडोफाइट्स आहे, जिम्नोस्पर्म्स आहे, एंजिओस्पर्म्स आहे, एंजिओस्पर्म्स मधले डायकॉट आहे, एंजिओस्पर्म मधले मोनोकॉट आहे. या पर्टिक्युलर प्लांट्समध्ये जर पाहिलं तर इन दिस पर्टिक्युलर प्लांट्स द ग्रीन सेल इट शोज द प्रेझेन्स ऑफ अ स्ट्रक्चर which absorbs the light energy and convert the light energy into chemical energy. That particular structure or cell organelle which is present in that particular green cell, it is called as chloroplast. It is called as chloroplast. Thus, the site of photosynthesis is the chloroplast. This particular chloroplast, again, it is popularly called as a photosynthetic apparatus. It is called as photosynthetic apparatus. तर या क्लोरोप्लास्टच्या स्ट्रक्चरला आपल्याला आता जायचं आहे. ठीक आहे. सो दिस इज द क्लोरोप्लास्ट. आता या डायग्रामकडे पहा, हा पूर्ण एक क्लोरोप्लास्ट काढलेला आहे, ड्रॉ केलेला आहे. या क्लोरोप्लास्टचा हा इम्पॉर्टंट पार्ट आहे, तो आपण इथे एनलार्ज केलेला आहे. एनलार्ज केल्यानंतर या पर्टिक्युलर पार्टला आपण ग्रॅनम म्हणणार आहे. या ग्रॅनम मधला थोडा पार्ट आपण इथे एनलार्ज केलेला आहे. या एका डिस्कला थायलॅकॉइड म्हणणार आहे. पूर्ण डिस्क एकावर एक प्लेस्ड असेल तर त्याला आपण ग्रॅनम म्हटलेलं आहे. पण या डिस्कचा थोडा पार्ट जर मी एवढा कट केला तर तो इथे दाखवलेला आहे, त्याला थायलॉकॉइडचा पार्ट म्हटलेला आहे. त्या थायलॉकॉइड वर जो युनिट आहे की जो खरोखर लाईट ॲब्सॉर्ब करणार आहे त्याला क्वांटाझोम म्हटलेलं आहे. या क्वांटाझोमला पुन्हा अजून इथे बाहेर काढलेला आहे. त्या क्वांटाझोममध्ये काय काय प्रेझेंट असते ते पण दाखवलेलं आहे. म्हणजे इनडायरेक्टली डिटेल स्ट्रक्चरमध्ये जायचं आपल्याला क्लोरोप्लास्टचे. सो द क्लोरोप्लास्ट इट इज अ फोटोसिंथेटिक ॲपरेटस. Without this particular chloroplast in higher plants photosynthesis is impossible. की higher plants मध्ये हा जर क्लोरोप्लास्ट नसेल तर फोटोसिंथेसिस होणार नाही. The size, shape and the number of the chloroplast it varies from cell to cell. The size, shape and the number of this particular chloroplast it varies from cell to cell. Size either it is smaller or it is larger, that depend upon the absorption of light. The shape of this particular chloroplast, either it is spherical or it is oval or it is rod shaped or it is collar shaped or it is star shaped. की या पर्टिक्युलर क्लोरोप्लास्टचा शेप हा पण व्हॅरी होतोय. कधी तो स्फेरिकल असेल तर कधी तो ओव्हल असेल तर कधी तो रॉड सारखा असेल तर कधी तो कॉलर सारखा असेल तर कधी तो स्टार सारखा असेल. The number of this particular chloroplast in each green cell it varies from 20 to 100. की एका ग्रीन सेल मध्ये या पर्टिक्युलर क्लोरोप्लास्टचा नंबर हा मिनिमम 20 असू शकतो, मॅक्झिमम 100 पण असू शकतो. स्ट्रक्चर सुरू करू. Structurally this particular chloroplast it is a double membrane structure. It is a double membrane structure. It shows the presence of two membranes. The two membranes are the outer membrane and the inner membrane, where the outer membrane is made up of lipid and protein. The inner membrane it is also made up of lipid and protein. The membrane which is made up of lipid and protein it is called as unit membrane. That is called as
युनिट मेम्ब्रेन मी काय म्हटलं की हा क्लोरोप्लास्ट जर असेल तर डबल मेम्ब्रेन स्ट्रक्चर आहे, म्हणजे एक मेम्ब्रेन आहे आणि त्याच्या खाली दुसरी पण मेम्ब्रेन आहे. दोन मेम्ब्रेन कोणत्या कोणत्या, ते एक आउटर मेम्ब्रेन आणि दुसरी इनर मेम्ब्रेन. जी आउटर मेम्ब्रेन आहे ती लिपिड आणि प्रोटीन पासून तयार झालेली आहे, जी इनर मेम्ब्रेन आहे ती पण लिपिड आणि प्रोटीन पासून तयार झालेली आहे, आणि जी मेम्ब्रेन लिपिड आणि प्रोटीन पासून तयार होते त्याला युनिट मेम्ब्रेन म्हणतात. सो this is the outer membrane, this is the inner membrane. In between outer membrane and inner membrane there is presence of a space. That space it is called as a periplastidial space. That is called as periplastidial space, and this particular periplastidial space it is filled with a fluid. That particular fluid it is called as a periplastidial fluid. That is called as periplastidial fluid. The function of this particular space and the fluid is protection. की हे जे क्लोरोप्लास्ट आहे हा त्या पर्टिक्युलर सेलमध्ये न्यूक्लियसच्या अराउंड मूव्ह जर होत असेल किंवा सायटोप्लाझममध्ये मूव्ह होत असेल, द मोमेंट ऑफ द सायटोप्लाझम इट इज कॉल्ड ॲज अ सायक्लॉसिस. तर त्या पर्टिक्युलर सायटोप्लाझममध्ये हे क्लोरोप्लास्ट किंवा इतर सेल ऑर्गॅनेल मूव्ह जर होत असेल तर ते टक्कर होण्याची पॉसिबिलिटी आहे, त्यावेळेस तो डॅमेज नाही झाला पाहिजे, म्हणून त्याच्यासाठी हे फ्लुइड प्रेझेंट आहे. दॅट पर्टिक्युलर फ्लुइड इट इज कॉल्ड ॲज अ पेरीप्लास्टिडियल फ्लुइड. सो the function of this particular periplastidial space and the function of periplastidial fluid is protection. Inner to the inner membrane, या inner membrane च्या आत, inner to the inner membrane there is presence of a large chamber. हा जर आपण एक रिकामा चेंबर जर समजलो तर that is a large chamber. That chamber it is called as the inner chamber. That chamber it is called as inner chamber, and this particular inner chamber it is filled with a fluid, that particular viscous fluid which is present inside the inner membrane. That particular fluid it is called as a matrix. That particular matrix again it is called as a stroma. That is called as a stroma. मग आता हा पर्टिक्युलर स्ट्रोमा जर असेल तर या स्ट्रोमा मध्ये काय प्रेझेंट आहे, तर इन द स्ट्रोमा देर इज प्रेझेन्स ऑफ वॉटर, देर इज प्रेझेन्स ऑफ DNA, there is presence of RNA, there is presence of ribosomes, there is presence of various vitamins like vitamins K, there is presence of various enzymes. तर एन्झाईम्स प्रेझेंट असतात या पर्टिक्युलर मॅट्रिक्समध्ये, विटामिन्स प्रेझेंट असतात, RNA प्रेझेंट असतो, DNA प्रेझेंट असतो, रिबोझोम प्रेझेंट असतो. द DNA विच इज प्रेझेंट इन दिस पर्टिक्युलर क्लोरोप्लास्ट, which is present in this particular matrix or which is present in this particular stroma, it is a double stranded circular DNA, and that double stranded circular DNA which is present in this particular chloroplast it is called as a plastidome. It is called as a plastidome, and due to presence of this particular double stranded circular DNA which is present in this particular chloroplast, this particular chloroplast within the cell it can multiply. Hence, this particular chloroplast it is called as a semi-autonomous structure. It is called as semi-autonomous structure. की हा क्लोरोप्लास्ट जर मी त्या ग्रीन सेल मधून बाहेर काढला आणि त्याला मल्टिप्लाय हो म्हटलं तर तो मल्टिप्लाय होणार नाही, पण हाच क्लोरोप्लास्ट जर त्याच सेलमध्ये प्रेझेंट असेल आणि त्या सेलमध्ये त्या क्लोरोप्लास्ट असल्याने आणि त्याच्याकडे DNA प्रेझेंट असल्यामुळे तो क्लोरोप्लास्ट त्या सेलचं मटेरियल यूज करून तो मल्टिप्लाय होऊ शकतो. हेन्स दिस पर्टिक्युलर क्लोरोप्लास्ट इट इज अ semi-autonomous structure. The function of this particular matrix or which is called as a stroma is this particular stroma it take part in dark phase of photosynthesis. ये photosynthesis मध्ये दोन रिएक्शन्स राहणार आहे, एक लाईट रिएक्शन आणि दुसरी डार्क रिएक्शन. ती जी डार्क रिएक्शन आहे जी आपल्याला पुढे स्टडी करायची आहे, ती डार्क रिएक्शन जर असेल ना तर ती इथे कंप्लीट होते. दॅट पर्टिक्युलर पार्ट इट इज कॉल्ड ॲज अ स्ट्रोमा. दॅट इज कॉल्ड ॲज स्ट्रोमा. In the stroma there is presence of cylindrical structures. की या पर्टिक्युलर डॉटेड पार्टला आता आपण इथे स्ट्रोमा जे म्हटलेलं आहे, या स्ट्रोमामध्ये आता हे सिलेंड्रिकल स्ट्रक्चर दिसायला लागले दिसतात. दिस पर्टिक्युलर सिलेंड्रिकल स्ट्रक्चर्स विच आर प्रेझेंट इन दिस पर्टिक्युलर क्लोरोप्लास्ट दे आर कॉल्ड ॲज ग्राना. 1 2 3 4 5 असे जे दिसून राहिले यांना काय म्हणतो आपण, ग्राना. एक असेल तर त्याला म्हणतो आपण ग्रानम. So these particular cylindrical structures which are present in the stroma of this particular chloroplast they are called as grana. They are called as grana, and all these particular grana are interconnected by means of a thread-like structures. These particular thread-like structures are called as intergrana lamellae.
दे आर कॉल्ड ॲज इंटरग्राना लॅमेली, की दोन ग्रानाच्या मध्ये तो थ्रेड आहे, थ्रेडला लॅमेली म्हटलेला आहे, म्हणून दॅट इज कॉल्ड ॲज इंटरग्राना लॅमेली. अँड बिकॉज दिस पर्टिक्युलर लॅमेली इट इज प्रेझेंट इन द स्ट्रोमा, this particular lamella it is also called as stroma lamellae or stromatic lamellae or freight channels, FRET. The lamellae they are called as intergrana lamellae or stroma lamellae or stromatic lamellae or freight channels. They are called as freight channels. आता important हे आहे की हा ग्रानम जो आहे त्या ग्रानम मध्ये काय काय प्रेझेंट आहे. मग एक ग्रानम काय, each granum it is a structure which shows the presence of many discs, and all these particular discs they are placed the one above the other like a stack of coins. एक कॉइन घेतला, दुसरा कॉइन घेतला, तिसरा कॉइन घेतला, चौथा कॉइन घेतला, असे जर कॉइन्स मी एकावर एक जर प्लेस केले ते जे स्ट्रक्चर आपल्याला तसं सिलेंड्रिकल दिसेल तसा हा पार्ट आहे, दॅट इज कॉल्ड ॲज ग्रानम. सो इच ग्रानम it is a structure which is made up of many discs, and all these particular discs they are placed one above the other like a stack of coins, but the each disc of this particular granum या पूर्ण ग्रानम मध्ये एक डिस्क असेल एक, but the each disc of this particular granum it is called as a thylakoid. Each disc of this particular granum it is called as थायलॅकॉइड. म्हणजे इनडायरेक्टली हे जे पूर्ण स्ट्रक्चर दिसत आहे याला काय म्हणतो आपण, ग्रानम. पण या ग्रानम मधली ही एक डिस्क आहे, ही एक डिस्क आहे, ही एक डिस्क आहे, तर प्रत्येक एका एका डिस्कला काय म्हणणार तर थायलॅकॉइड. सो इच डिस्क ऑफ दिस पर्टिक्युलर ग्रानम इट इज कॉल्ड ॲज अ थायलॅकॉइड ऑर इट इज कॉल्ड ॲज ग्राना लॅमेली. म्हणजे इनडायरेक्टली या डिस्कला मी ग्राना लॅमेली म्हटलं असेल तर या दोन ग्रानमच्या मध्ये जी थ्रेड सारखे स्ट्रक्चर दिसते त्याला म्हणतो आपण इंटरग्राना लॅमेली. तर हे आहे इंटरग्राना लॅमेली, तर याला म्हणतो आपण ग्राना लॅमेली. द ग्राना लॅमेली अगेन इट इज कॉल्ड ॲज अ थायलॅकॉइड. आता ही थायलॅकॉइड काय आहे, त्याच्या आतमध्ये काय आहे. सो विदिन दिस पर्टिक्युलर थायलॅकॉइड ऑन इट्स इनर surface there is presence of rounded structures. These particular rounded structures they are called as the quantasomes. की या थायलॅकॉइडच्या आतमधल्या सरफेसला राउंडेड स्ट्रक्चर्स आहेत आणि या राउंडेड स्ट्रक्चर्सला म्हणतात क्वांटाझोम. झोम म्हणजे युनिट आणि क्वांटा म्हणजे क्वांटम ऑफ लाईट एनर्जी. हा जो पर्टिक्युलर एक युनिट आहे, दुसरा युनिट आहे, तिसरा युनिट आहे, थायलॅकॉइडच्या आतमधल्या सरफेसला प्रेझेंट आहे. या पर्टिक्युलर एका युनिटला काय म्हणतो आपण, क्वांटाझोम. दिस पर्टिक्युलर क्वांटाझोम फॉर द फर्स्ट टाइम इट वॉज डिस्कवर्ड बाय पार्क अँड बिगिन्स. This quantasome for the first time it was discovered by Park and Biggins, and according to Park and Biggins this particular quantasome it absorbs the light energy and converts the light energy into chemical energy. Hence this particular quantasome it is called as unit of photosynthesis. That is called as unit of photosynthesis. म्हणजे फोटोसिंथेसिस मध्ये या क्लोरोप्लास्ट मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय असेल तर हा युनिट, ज्या युनिटला काय म्हणतो आपण क्वांटाझोम. सो वाय दिस पर्टिक्युलर क्वांटाझोम इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. द रिझन इज दॅट दिस पर्टिक्युलर क्वांटाझोम इट ॲब्सॉर्ब्स द लाईट एनर्जी. फोटोसिंथेसिसचं एम काय आहे की फोटोसिंथेसिस मध्ये लाईट एनर्जी ॲब्सॉर्ब झाली पाहिजे, केमिकल एनर्जी मध्ये म्हणजे ग्लुकोज मध्ये कन्व्हर्शन झालं पाहिजे. पण ती लाईट एनर्जी ॲब्सॉर्ब करण्यासाठी ठीक आहे हे ॲपॅरेटस आहे म्हणजे क्लोरोप्लास्ट आहे, पण त्या क्लोरोप्लास्ट मध्ये सगळ्यात मेन कोण आहे की जो लाईट ॲब्सॉर्ब करतो तो हा आहे. दॅट थिंग इट इज कॉल्ड एज, दॅट युनिट इट इज कॉल्ड एज द क्वांटाझोम. सो व्हॉट इज क्वांटाझोम? द क्वांटाझोम इट इज कॉल्ड एज द युनिट ऑफ फोटोसिंथेसिस. That is called as unit of photosynthesis, and it was for the first time discovered and explained by Park and Biggins. And according to Park and Biggins this particular quantasome, हा quantasome काय आहे तो आपण तिकडे एनलार्ज केलेला आहे. So according to Park and Biggins this particular quantasome it is made up of, each quantasome it is made up of about 250 to 300 molecules of pigments. की एका क्वांटाझोम मध्ये अराउंड 250 to 300 पिगमेंट्स आहे, कलर्स आहे. सो each quantasome it is made up of about 250 to 300 molecules of pigments. They are involved in photosynthesis. Hence the pigments which are present in this particular quantasome they are called as the photosynthetic pigments. They are called as the photosynthetic pigments. मग photosynthetic pigments कुठले आहेत? इनडायरेक्टली हा क्वांटाझोम मी आता इथे दाखवलेला आहे थोडा मोठा करून. हाच क्वांटाझोम आता मी त्याच्यापेक्षा इथे एनलार्ज केलेला आहे.
की आता एका कॉन्टाझोम मध्ये पहा आपण कुठून येत आहे, हा क्लोरोप्लास्ट आहे, ऍक्च्युली हा पूर्ण ग्रीन सेल आहे, त्या ग्रीन सेल मधला एक क्लोरोप्लास्ट आहे, या एका क्लोरोप्लास्ट मधला हा ग्रॅनम आहे, या ग्रॅनम मधली ही डिस्क आहे, याला काय म्हटलं आपण, थायलॅकॉइड. त्या डिस्कच्या आतल्या सरफेसला काय प्रेझेंट आहे, क्वांटाझोम आहे. आता हा क्वांटाझोम आपण तिकडे एनलार्ज करणार आहे. मग एक क्वांटाझोम काय, तर इच क्वांटाझोम इट इज अ युनिट ऑफ फोटोसिंथेसिस. इट कंटेन अबाउट 250 to 300 molecules of pigments. They are called as the photosynthetic pigments. These particular photosynthetic pigments, they are of two different types. की या पर्टिक्युलर क्वांटाझोम मध्ये जे पिगमेंट्स प्रेझेंट आहे ते पिगमेंट्स जर असेल तर इनडायरेक्टली त्यांना आपण फोटोसिंथेटिक पिगमेंट्स म्हणतो. काय म्हणतो, फोटोसिंथेटिक पिगमेंट्स. ह्या फोटोसिंथेटिक पिगमेंट्सची आता आपण टाइप्स करू दोन. दे आर कॉल्ड ॲज द क्लोरोफिल्स अँड कॅरोटेनॉइड्स. They are the chlorophylls and the carotenoids. So in this particular quantasome, there is presence of two types of pigments. The two types of pigments are chlorophylls and the carotenoids. मग त्याच्यापैकी आपण chlorophylls आणि carotenoids ला आता डिटेल डिस्कस करू. Both these particular chlorophylls and the carotenoids, which are collectively called as the photosynthetic pigments, they are soluble in organic solvent, but they are insoluble in water. म्हणजे इनडायरेक्टली कुठल्याही प्लांटचं लीफ जर तुम्ही घेतलं ते पाण्यामध्ये जर टाकलेलं असेल तर पाण्याचा कलर चेंज होत नाही. याचा अर्थ काय की त्या पर्टिक्युलर लीफ मधल्या सेल मधल्या क्लोरोप्लास्ट मध्ये जे फोटोसिंथेटिक पिगमेंट या क्वांटाझोम मध्ये प्रेझेंट आहे ते वॉटरमध्ये सोल्युबल असत नाही, बट दे आर सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्वंट लाईक इथर. दे आर सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्वंट लाईक इथर. इथर सारख्या ऑर्गॅनिक सॉल्वंट मध्ये मी जर लीफ फॉर एक्झाम्पल डीप जर केलेलं असेल तर त्या इथरचा कलर हा चेंज होतो. याचा अर्थ काय की हे फोटोसिंथेटिक पिगमेंट असेल तर ऑर्गॅनिक सॉल्वंट मध्ये सोल्युबल आहे. बट द फोटोसिंथेटिक पिगमेंट्स विच आर प्रेझेंट इन दिस पर्टिक्युलर इच क्वांटाझोम, दे आर ऑफ टू डिफरंट टाइप्स. दे आर द क्लोरोफिल्स अँड द carotenoids. Chlorophylls and the carotenoids. Now chlorophylls kiti, the chlorophylls they are of several types. They are basically of 7 types. They are the chlorophyll A, chlorophyll B, chlorophyll C, chlorophyll D, chlorophyll E, A, B, C, D, E, and bacteriochlorophyll and bacterioviridin. हा 7 झाले. क्लोरोफिल A, क्लोरोफिल B, क्लोरोफिल C, क्लोरोफिल D, क्लोरोफिल E, 5. Bacteriochlorophyll and bacterioviridin, these are the 7 types of chlorophylls which are present or which are involved in photosynthesis of which. Bacteriochlorophyll and bacterioviridin, they are present in bacteria. They are present in bacteria. Chlorophyll A, B, C, D, E, they are all 5 present in lower plants, for example algae. And in higher plants, the most two common chlorophylls which are present, they are the chlorophyll A and chlorophyll B. They are the chlorophyll A and the chlorophyll B. मी काय म्हटलं की क्लोरोफिल जर असेल तर त्याचे 7 टाइप्स होतात. पुन्हा एकदा सांगतो, क्लोरोफिल A, B, C, D, E. बॅक्टेरियोक्लोरोफिल आणि बॅक्टेरियोव्हिरिडिन. त्याच्यापैकी बॅक्टेरियोक्लोरोफिल, बॅक्टेरियोव्हिरिडिन हे फक्त ग्रीन बॅक्टेरियामध्ये प्रेझेंट आहे. अजून क्लोरोफिल ए, बी, सी, डी, ई हे 5च्या 5ही प्रेझेंट असेल तर ते लोअर प्लांट्स आहे, म्हणजे अल्गी आहे. पण हायर प्लांट्सचा विचार जर केला तर इन हायर प्लांट्स ऑफ द 7 क्लोरोफिल्स ओनली 2 क्लोरोफिल्स आर प्रेझेंट. दे आर द क्लोरोफिल ए अँड द क्लोरोफिल बी, where the chlorophyll A is blue green in color and the chlorophyll B is yellow green in color. दोघांमध्ये फरक आहे कलर मध्ये, की क्लोरोफिल ए जर असेल तर तो ब्ल्यू ग्रीन इन कलर आहे, क्लोरोफिल बी जर असेल तर इनडायरेक्टली त्याचा कलर जर असेल तर तो येलो ग्रीन आहे. सो बोथ दिस पर्टिक्युलर क्लोरोफिल ए अँड क्लोरोफिल बी, दे आर टिपिकली प्रेझेंट इन हायर प्लांट्स. द कॅरोटेनॉइड्स, दुसरा, the another photosynthetic pigments which are present in same quantasome, they are called as the carotenoids. They are again of two main types. They are the carotene and the xanthophyll. Where the carotene it is orange in color and xanthophyll it is yellow in color. एक आहे कॅरोटीन, दुसरा आहे झॅन्थोफिल. तर झॅन्थोफिलचा कलर हा येलो आहे, कॅरोटीनचा कलर हा ऑरेंज आहे, क्लोरोफिल बी चा कलर हा येलो ग्रीन आहे, क्लोरोफिल ए चा कलर हा ब्ल्यू ग्रीन आहे. अँड ऑल दिस पर्टिक्युलर पिगमेंट्स दे आर इन्वॉल्व्ड इन द प्रोसेस.
That particular process, it is called as photosynthesis, and all these particular pigments, they are present in this particular unit. That unit, it is called as a quantazome. That is called as quantazome. आता याच्या पुढे केअरफुली ऐका की this particular quantazome, it is called as unit of photosynthesis. Why this particular quantazome, it is called as unit of photosynthesis? The reason is that this particular quantazome, it absorbs the light energy and converts the light energy into the chemical energy, which is the main process of photosynthesis. That's why this particular quantazome, it is called as unit of photosynthesis, where in this particular quantazome there is presence of several pigments. They are the chlorophyll A, chlorophyll B, chlorophyll C, chlorophyll A, chlorophyll B, carotene, and the xanthophyll. These are the main pigments. These are the main pigments. आता important आहे का हा chlorophyll A. This particular chlorophyll A, it absorbs the light energy and converts the light energy into chemical energy in the form of ATP. The chlorophyll A, it absorbs the light energy. तो light energy absorb करतो and convert that particular light energy into chemical energy in the form of ATP. ATP, it is adenosine triphosphate. That's why this particular chlorophyll A, which is present in the center of this particular quantazome, it is called as essential photosynthetic pigment. It is called as essential photosynthetic pigment, or it is called as a reaction center. Or it is called as reaction center. परत सांगतो की या पर्टिक्युलर क्वांटाझोमच्या सेंटर मध्ये जो क्लोरोफिल प्रेझेंट आहे तो क्लोरोफिल ए आहे. त्या क्लोरोफिल ए चं फंक्शन काय, तर दिस पर्टिक्युलर क्लोरोफिल ए विच इज प्रेझेंट इन द सेंटर ऑफ दिस पर्टिक्युलर क्वांटाझोम, इट absorbs the light energy and converts the light energy into chemical energy in the form of ATP. That's why this particular chlorophyll A is called as essential photosynthetic pigment, or it is called as a reaction center, or it is called as reaction center. मग तुम्ही म्हणाल की हे बाकीचे मग पिगमेंट्स त्या पर्टिक्युलर क्वांटाझोम मध्ये बाजूला प्रेझेंट असेल तर ते काय करतात? इम्पॉर्टंट आहे बघा. क्लोरोफिल बी, कॅरोटीन अँड द झॅन्थोफिल. इथे कुठेतरी क्लोरोफिल बी आहे, कॅरोटीन आहे आणि झॅन्थोफिल आहे. The chlorophyll B, carotene and the xanthophyll, which are present in the same quantazome where the chlorophyll A is present. So the chlorophyll B, carotene and the xanthophyll, they also absorb the light energy. हे तीनही chlorophyll B, carotene आणि xanthophyll, they also absorb the light energy, but they cannot convert light energy into chemical energy like chlorophyll A. The absorbed light energy is supplied to the chlorophyll A. The absorbed light energy is supplied to the chlorophyll A. म्हणजे काय की chlorophyll B, carotene आणि xanthophyll या तिघांना पण लाईट एनर्जी ऍब्सॉर्ब करता येते, पण त्या लाईट एनर्जीचं कन्व्हर्शन या तिघांना केमिकल एनर्जी मध्ये करता येत नाही, कन्व्हर्शन करता येत नाही. म्हणून ऍब्सॉर्ब केलेली लाईट एनर्जी काय करायची, तर दिस पर्टिक्युलर क्लोरोफिल बी, कॅरोटीन अँड द झॅन्थोफिल, they if absorb the light energy, supply that absorbed light energy to the chlorophyll A. Hence the chlorophyll B, carotene and the xanthophyll, they are called as accessory pigments, they are called as the supporting pigments, they are called as the antenna pigments. त्यांना ऍसेसरी पिगमेंट्स किंवा सपोर्टिंग पिगमेंट्स आपण का म्हटलं, कारण त्यांनी लाईट एनर्जी ऍब्सॉर्ब करायची आहे, पण ती ऍब्सॉर्ब केलेली लाईट एनर्जी त्यांना केमिकल एनर्जी मध्ये म्हणजे एटीपी मध्ये कन्वर्ट करता येत नाही. शेवटी सप्लाय कोणाला करायची आहे, क्लोरोफिल ए. दॅट्स वाय द क्लोरोफिल ए इज कॉल्ड एज इसेन्शियल फोटोसिंथेटिक पिगमेंट. द अदर पिगमेंट्स दे आर कॉल्ड एज ऍसेसरी पिगमेंट्स. दे आर कॉल्ड एज ऍसेसरी पिगमेंट्स. अजून डिटेल आहे का की क्लोरोफिल बी, सी, कॅरोटीन आणि झॅन्थोफिल. क्लोरोफिल बी, कॅरोटीन आणि झॅन्थोफिल यांचे पुन्हा टाइप्स होत नाही, पण हा जो क्लोरोफिल ए आहे, हा जो क्लोरोफिल ए आहे, या पर्टिक्युलर क्लोरोफिलचे दोन टाइप्स होतात. कसे? सम क्लोरोफिल ए मॉलिक्यूल ऍब्सॉर्ब 700 नॅनोमीटर वेवलेंथ ऑफ लाईट. सम क्लोरोफिल ए मॉलिक्यूल, जो या पर्टिक्युलर क्वांटाझोमच्या सेंटरमध्ये क्लोरोफिल ए आहे, तो क्लोरोफिल ए मॉलिक्यूल जर 700 नॅनोमीटर वेवलेंथ ऑफ लाईट ऍब्सॉर्ब करत असेल तर दॅट पर्टिक्युलर क्लोरोफिल इट इज कॉल्ड ॲज अ P700.
दॅट इज कॉल्ड ॲज अ P700. P म्हणजे पिगमेंट. क्लोरोफिल ए हा पिगमेंट आहे, त्याला 700 नॅनोमीटर वेव्हलेंथ ऑफ लाईट एनर्जी ऍब्सॉर्ब करता येते, म्हणून या क्लोरोफिलचंच नवीन नेम काय होईल आता? P700. काय होईल? P700. अँड सम क्लोरोफिल ए मॉलिक्यूल ऍब्सॉर्ब 680 नॅनोमीटर वेव्हलेंथ ऑफ लाईट. Some chlorophyll A molecule which is present in that particular quantasm, it absorbs 680 nanometer wavelength of light. That particular chlorophyll A is called as the P680. That is called as the P680. म्हणजे पहा, क्लोरोफिल ए जर असेल तर त्याचे दोन फॉर्म झाले. एक आहे क्लोरोफिल ए P700 आणि दुसरा क्लोरोफिल ए असा आहे की ज्याला काय म्हणतो आपण? P680. म्हणजे क्लोरोफिल ए इट इज ऑफ टू डिफरंट टाइप्स और फॉर्म्स. The one it is called as the P700, the another it is called as the P680. The P700 chlorophyll A absorb the light energy and convert the light energy into chemical energy. The P700 chlorophyll A absorb the light energy. एवढी light energy absorb केली आहे त्याने 700 nanometer. So P700 chlorophyll A absorb the light energy and convert the light energy into chemical energy. The system of conversion of light energy into chemical energy of P700, it is called as the PS1. It is called as the PS1, that is called as the pigment system 1 or photo system 1. And the chlorophyll A P680, it also absorb the light energy, convert that light energy into chemical energy. हा पण क्लोरोफिलच आहे, पण त्या क्लोरोफिलची लाईट एनर्जीचं कन्व्हर्शन केमिकल एनर्जी मध्ये करण्याची जी प्रोसेस आहे किंवा सिस्टीम आहे ती वेगळी आहे याच्यापेक्षा. दॅट्स वाय द सिस्टीम ऑफ कन्व्हर्शन ऑफ लाईट एनर्जी इनटू केमिकल एनर्जी ऑफ क्लोरोफिल A P680, इट इज कॉल्ड ॲज अ PS2. दॅट इज कॉल्ड ॲज अ PS2. म्हणजे याचा अर्थ काय की क्लोरोफिल ए जर असेल तर या पिगमेंटच्या दोन सिस्टीम्स आहेत. द वन सिस्टीम इट इज कॉल्ड ॲज द पिगमेंट सिस्टीम 1, द अनदर इट इज कॉल्ड ॲज द पिगमेंट सिस्टीम 2. दिस इज द वर्क ऑफ रॉबर्ट इमर्सन. दिस इज द वर्क ऑफ रॉबर्ट इमर्सन. रॉबर्ट इमर्सन काय म्हणतो की क्लोरोफिल ए जर असेल तर ते सगळे क्लोरोफिल ए सारखे नाही आहे. काही क्लोरोफिल ए मॉलिक्यूल 700 नॅनोमीटर वेव्हलेंथ ऑफ लाईट एनर्जी ऍब्सॉर्ब करेल. काही क्लोरोफिल ए असेल तर 680 नॅनोमीटर वेव्हलेंथ ऑफ लाईट एनर्जी ऍब्सॉर्ब करेल. जो 700 नॅनोमीटर वेव्हलेंथ ऑफ लाईट एनर्जी ऍब्सॉर्ब करेल तो पण लाईट एनर्जीचं कन्व्हर्शन केमिकल एनर्जी मध्ये करेल. जो 680 नॅनोमीटर वेव्हलेंथ ऑफ लाईट एनर्जी क्लोरोफिल ए ऍब्सॉर्ब करेल तो पण लाईट एनर्जीचं कन्व्हर्शन केमिकल एनर्जी मध्ये करेल. पण एकाचा स्पेक्ट्रम ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम हा 700 आहे, दुसऱ्याचा ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम हा 680 आहे. त्याच्यामुळे दोघांची कन्व्हर्शनची जी सिस्टीम आहे ती वेगवेगळी आहे. म्हणून 700 असेल तर त्याच्या सिस्टीमला म्हणतात पिगमेंट सिस्टीम 1. 680 असेल तर त्याच्या पिगमेंट सिस्टीमला म्हणतात पिगमेंट सिस्टीम 2. सो फायनली द रिॲक्शन सेंटर ऑफ पिगमेंट सिस्टीम 1 इज P700. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, द रिॲक्शन सेंटर ऑफ पिगमेंट सिस्टीम 1, ही जी पिगमेंट सिस्टीम 1 असेल लाईट एनर्जीचं कन्व्हर्शन केमिकल एनर्जीमध्ये करण्यासाठी, त्याचा जर रिॲक्शन सेंटर असेल म्हणजे पिगमेंट सिस्टीम 1 जर असेल तर दॅट सेंटर इज P700 अँड द रिॲक्शन सेंटर ऑफ पिगमेंट सिस्टीम 2 इज P680. That is the P680. So this is the detailed structure of this particular chloroplast. सगळ्यात शेवटी बघा की या पर्टिक्युलर क्लोरोप्लास्ट मध्ये 4 इम्पॉर्टंट पिगमेंट्स दिसले. क्लोरोफिल ए, क्लोरोफिल बी, कॅरोटीन आणि झॅन्थोफिल. एंट्रन्स पॉइंट ऑफ व्ह्यू, नीट पॉइंट ऑफ व्ह्यू या सगळ्यांचे आपल्याला केमिकल फॉर्म्युले पण माहिती पाहिजे. कलर्स तर मी सांगितले. द क्लोरोफिल ए इज ब्ल्यू ग्रीन इन कलर, क्लोरोफिल बी इज येलो ग्रीन इन कलर, कॅरोटीन इट इज ऑरेंज इन कलर, झॅन्थोफिल इट इज येलो इन कलर. The formula of this particular chlorophyll A is C55H72O5N4Mg. C55H72O5N4Mg. कशाचा फॉर्म्युला? क्लोरोफिल A. The formula for this particular chlorophyll B is, chemical formula for this chlorophyll B is C55H70O6N4Mg. परत पहा, क्लोरोफिल B C55H70O6N4Mg.
The chemical formula for this particular carotene is C40H56. C40H56. The chemical formula for this xanthophyll is C40H56O2. C40H56O2. So this is the स्ट्रक्चर ऑफ क्लोरोप्लास्ट. म्हणजे इनडायरेक्टली आपण हाच क्लोरोप्लास्ट 11th मध्ये पण स्टडी केला, पण तो आपण सेल ऑर्गॅनेल म्हणून स्टडी केला. हा क्लोरोप्लास्ट इथे स्टडी करण्याचं रिझन काय होतं की या पर्टिक्युलर क्लोरोप्लास्ट मध्ये आपल्याला त्या सेल ऑर्गॅनेल मध्ये पिगमेंट्स माहिती झाले नव्हते. आता आपण इथे 12th मध्ये क्लोरोप्लास्ट माहित एवढ्यासाठीच केला की आपल्याला पिगमेंट शिवाय चॅप्टर पुढे कंटिन्यू करता येणार नाही. सो दिस पर्टिक्युलर क्लोरोप्लास्ट in its granum, in its thylakoid or in its quantasm shows the presence of pigments. The main important pigments they are the chlorophyll A, chlorophyll B, carotene and the xanthophyll, of which chlorophyll A it is called as reaction center or it is called as essential photosynthetic pigment. Chlorophyll B, carotene and xanthophyll, because they cannot convert light energy into chemical energy but they absorb light energy, and absorbed light energy is supplied to the chlorophyll A. Hence the chlorophyll B, carotene and the xanthophyll, they are called as accessory pigments. So this is the part that is called as structure of chloroplast. Chapter आपण सुरू केलेला आहे photosynthesis. Finally एकदा आपण परत photosynthesis ला define करू. What is photosynthesis? The biochemical process of conversion of arrow indicate करेल conversion. The biochemical process of conversion of simple inorganic substances like CO2 and H2O. Simple inorganic substances like CO2 and H2O in presence of light and chlorophyll by green plant into complex organic food material like glucose. Complex organic food material like glucose with the release of oxygen in the atmosphere. The process it is called as the photosynthesis. परत एकदा बोलतो मी, the biochemical process of conversion of simple inorganic substances like CO2 and H2O in presence of light and chlorophyll by green plant into complex organic food material like glucose with the release of oxygen as a byproduct or in atmosphere. The process it is called as photosynthesis. So this particular photosynthesis does, it possesses two reactions. The one it is called as oxidation, the another it is called as reduction. The oxidation it requires the light, the reduction it does not requires the light. So light dependent reaction it is called as oxidation, light independent reaction it is called as reduction. आपल्याला चॅप्टर कंटिन्यू पुढे करायचं असेल तर this particular oxidation reaction in photosynthesis it is called as a light reaction. यालाच काय म्हणतो आपण, light reaction. And the reduction reaction where the carbon dioxide is converted into glucose it is called as a dark reaction. It is called as a dark reaction. एक वॉटर पासून तुम्हाला ऑक्सिजन मिळवायचा आहे, त्याला लाईट रिक्वायर्ड आहे, म्हणून दिस पर्टिक्युलर रिएक्शन इट इज कॉल्ड एज अ लाईट रिएक्शन. कार्बन डायऑक्साइड पासून तुम्हाला ग्लुकोज मिळवायचा आहे, पण या रिएक्शनला लाईटचा काही रोल नाही, नसला तरी चालतो. दॅट्स वाय दिस पर्टिक्युलर रिएक्शन इट इज कॉल्ड एज डार्क रिएक्शन. म्हणून आता हे चॅप्टर दोन पार्ट मध्ये डिवाइड स्टडी करायसाठी. The one it is called as a light reaction, the another it is called as a dark reaction. Light reaction चा product काय राहणार आहे तर ऑक्सिजन, dark reaction चा product काय राहणार आहे तर ग्लुकोज. So this is called as a light reaction, this is called as a dark reaction. The light reaction it is also called as a light phase, and the dark reaction in photosynthesis it is called as a dark phase. म्हणजे आता आपल्याला photosynthesisला दोन phases मध्ये स्टडी करायचं. The two phases in this particular photosynthesis now are, one it is called as a light phase, the another it is called as a dark phase. आता आपलं हे चॅप्टर पुढे जाईल light phase मध्ये. So this is the part where the photosynthesis now it is studied with the help of, it can be studied with the help of two phases. The one it is called as a light phase, the another it is called as dark phase.